नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, आज आपण सापांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर मंडळी, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 हजार लोकांना सर्पदंश होतो दर वर्षाला, आणि त्यातून 3 ते 4 हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी सर्पदंशामुळे मृत्यू पावतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 4च साप जे आहेत ते विषारी आहेत. ते आहे, पहिला आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, ज्याला आपण मराठीमध्ये नाग म्हणतो. दुसरा आहे कॉमन क्रेत, ज्याला आपण मराठीमध्ये मण्यार म्हणतो, आणि आमच्या इकडे दांडेकारसुद्धा, या मण्याराला दांडेकारसुद्धा म्हणतात. तिसरा आहे रसल वायपर, ज्याला आपण मराठीमध्ये घोणस म्हणतो, आणि चौथा आहे सॉ स्केल्ड वायपर, ज्याला आपण मराठीमध्ये फुरसे म्हणतो. हे 4च साप जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये विषारी आहेत, आणि या 4च सापामुळे आपल्या शेतकऱ्यांचा, शेतीचे कामं लागल्यानंतर पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त मृत्यू जो आहे तो शेतकऱ्यांचा होतो सर्पदंशामुळे. ठीक आहे, तर याच्यावरती उपाय काय आहे? आणि बिनविषारी सापसुद्धा चावा घेतला बिनविषारी सापाने, ज्याला विष नाही, बिनविषारी साप, त्याने समजा चावा घेतला तरी पण मृत्यू होतो. तो कसा होतो मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. सगळी सापांबद्दल माहिती, संपूर्ण माहिती, आणि काय उपाय आहेत, कोणकोणते विषारी साप आहेत, कोणते बिनविषारी आहेत, कोणते विषारी आहेत, ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. या व्हिडिओची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हा व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला सापाबद्दल सगळी माहिती मिळेल, आणि बिनविषारी साप चावल्यामुळे कशा प्रकारे मृत्यू होतो ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.